काही दिवस झाले मी लाँग व्हिडिओ बनवला नाही कारण कधी-कधी आयुष्य आपल्या प्लॅनप्रमाणे चालत नाही आणि तेच आज सांगायचं आहे. मी माझ्या जाऊकडे आली होती कारण त्यांच्या मुलाचं ऑपरेशन होतं. देवाच्या कृपेने ऑपरेशन नीट झाला आणि तो ठीक आहे. तो इतका मस्ती करते की त्याला इतकं लागूनही त्याची मस्ती काही बंद होत नाही आहे. त्याची कारनामे तर पहा. आणि त्याला बघायला सर्व घरी मंडळी आलेली होती. ते म्हणत होते, "तू व्हिडिओ खूप छान बनवते, आम्हाला पण व्हिडिओमध्ये घे." हे सगळं निपटलं. सकाळी उठल्याबरोबर ब्रश करायला घेतलं, चहा वगैरे घेतलं आणि स्वयंपाकाला तयारी केली आणि मग फ्रेश वगैरे होऊन जेवण करायला घेतलं. रोजच्याप्रमाणे चालू होतं. माझं प्लॅन होतं की तिथून थेट माझ्या गावाला जायचं, पण आयुष्याने परत एक वळण घेतली. माझ्या दक्षूची तब्येत अचानक खराब झाली, तेव्हा बाकी सगळं मागे पडलं. तो खूप रडत होता, चिडचिड करत होता, समजत नव्हतं की काय झालं. घरची दवाई पण दिली, पण त्याला आराम नव्हतं. मग मला दुसऱ्या दिवशी त्याला डॉक्टरकडे घेऊन जावं लागलं. डॉक्टरने सांगितलं की त्याला जंतू झालाय, त्याच्या पोटात दुखत होता म्हणून तो इतका रडत होता. फेऱ्या, रात्रभरची काळजी आणि एक मनातली भीती. तो बरा होईपर्यंत मला तिथेच थांबावं लागलं. दक्ष बरा झाला तेव्हा जरा जीव शांत झाला आणि मग मी घरी परत आले. आता सगळं हळूहळू पूर्वीसारखं होत आहे. रोजची कामे. 5-6 दिवसापासून घर बंद होतं, तर घराची साफसफाई आणि हे माझे छोटे छोटे व्हिडिओज, कामे वगैरे आवरून नाश्ता बनवायला घेतला. नाश्ता केला. दक्षूच्या पप्पाची पण पॅकिंग करून दिली. त्यांना बाहेरगावी जायचं होतं. तिथून दक्षूच्या आजीच्या घरी गेली होती. तिथे गेल्यावर बघते तर काय दक्ष मस्त आराम करून टी व्ही बघत होता. व्हिडिओ उशिरा आला आहे, पण आयुष्य खरं आहे. तुमचं प्रेम, तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ही होती माझी काही दिवसाची कहाणी. ओके, बाय फ्रेंड्स.